तर आज पुट्टो आपण आलतो कबड्डी पाहिली नाही तर डायरेक्ट संजू भाऊची टीम उतरली होती बा. तर का म्हणता वरदा सांगितले पुट्टो. तर आज पुट्टो सकाळी सकाळी उठलो मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि आज आपला डे ऑफ होता म्हणून आपली मम्मी म्हणे पार्सल घेऊन दादीच्याच घरी जा म्हणे बा पोचवाले. मग मी ना म्हटलं मा भावाले तू बी चाल म्हटलं सोबत, मी एकटं जाऊन का करू. तर मा भाऊ बी इकडे गाडी काढून रेडी होता. मग सनकन आपल्या BMW ले किक मारली निघाल बा टर आपल्या दादीच्या घरी झाले. आणि पुट्टो आपल्या आयडी मध्ये थोडीशी प्रॉब्लेम चालू म्हणून आपला ब्लॉग पाहताना तुम्ही थोडे शेअर करत जा आणि झोक्कसानं लाईक ना फॉलो करत जा, जेणेकरून आपल्या इकडचा मराठी पुट्टा बी समोर गेला पाहिजे. माया सोबती पक्या म्हणे मी बी येतो म्हणे सोबत, चाल म्हटलं तू बी लग्न आहे म्हटलं लग्नाला चाललो आणि माया भावाले म्हटलं गाडी बरोबर चाललो तर 10 वेळा झटके मारून बंदच पाडे भाऊ गाडी. तरी मग कशी झुकवत झाकवत आलो बा आपल्या दादीच्या गावाला केडझर आणि आलो का ना आलो इकडे पक्या तर आरशातच पाहत होता बाबा कसा दिसता म्हणून. मी म्हटलं पहिले बसता सही मग करजो म्हटलं मेकअप गिकअप. एक लड़की कभी एक की नहीं हो सकती मेरा भाई, क्योंकि वो लड़की है. अरे झालं एवढंच होतं का. अरे वा 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 क्या बात है. बुट्टे तुम्हाला पक्या भाऊची शायरी नसन आवडली तर लाईक करा. आली वाटते दादी आल्याबरोबर दादीला म्हटलं एवढा आवाज कायचा येतात तर दादी म्हणे आपल्या गावात कबड्डी चालू आहे. एवढा ऐकून तर मा भावानं सिद्धा जॉकेट काढून फेकलं आणि जातो म्हणे आता कबड्डी खेळायला. जादूगर तू हे बाजीगर. अरे बापरे, जॉन इब्राहिमचा भाऊ दाऊद इब्राहिम एकानं फेकल्याबरोबर दुसऱ्यानं उचललं घालून जातो म्हणे कबड्डी पाहिले. दादी म्हणे तुम्ही नंतर जा चाय वाय पिऊन. तर आम्ही थांबलो बा थोडसे वेळ वाट पाहत. त्याच्यानंतर आला 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 आला. तर पुट्टो कशी वाटली आपल्या मामाची पोरगी नाही सॉरी पोरग. चाय देऊन रपकन गेले बा दावत तिकडे. जर पुट्टे तुम्ही हा व्लॉगला लाईक केला तर मी सेकंड पार्ट टाकेल.